विकसित भारत स्वप्न घेऊन आपला भारत पुढे पाऊल टाकतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतल्या भारत मंडपममध्ये AI एक्स्पोचं उद्घाटन झालं। यात 600 पेक्षा अधिक स्टार्टअप्सने सहभाग नोंदवला। मात्र या समिट मधून केंद्र सरकारने नोएडाच्या गलगोटिया विद्यापीठाला वगळलं असल्याचं वृत्त समोर आलं। पण असं का घडलं आणि या विद्यापीठाचं गौडबंगाल कसं उघड झालं तेच मी या व्हिडिओत सांगणार आहे। नवी दिल्ली येथे विकसित भारतच्या धर्तीवर AI समिट सुरू आहे। यातून दिल्लीतील नामांकित गलगोटिया विद्यापीठाला एका चुकीमुळे वगळण्यात आलं। त्याचं कारण आहे चायनीज रोबोटिक श्वानाला या विद्यापीठाने स्वतःचं संशोधन म्हणून मिरवण्याचा प्रयत्न केला। आणि ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर विद्यापीठाच्या एका प्रोफेसरने व्हिडिओत सांगितलं की या रोबोटिक श्वानाचं नाव ओरियन असून ते गलगोटिया विद्यापीठाच्या सेंटर ऑफ एक्सेलन्सने तयार केलंय। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेक एक्सपर्ट्सने दावा केला की एका चीनी कंपनी युनिट्रीचं हे GO2 मॉडेल आहे। हे पितळ उघडं पडताच विद्यापीठाने स्पष्टीकरण दिलं आणि म्हटलं की हा रोबोटिक श्वान जरी युनिट्री कंपनीचा असला तरी त्यावर आमचे विद्यार्थी संशोधन करतायत आणि आम्हाला यात नवीन इनोव्हेशन आणायचे आहेत। आम्ही जगभरातून असे मॉडेल्स आणत राहू आणि त्यात आमची मुलं इनोव्हेटिव्ह मॉडेल्स तयार करत राहतील। या समिट मधून वगळलं गेल्यावर गलगोटिया युनिव्हर्सिटीने दिलेलं उत्तर किती समर्पक आहे, तुम्हाला काय वाटतं? कमेंट जरूर करा आणि अशाच व्हिडिओसाठी story.com ला नक्कीच सबस्क्राइब करा।